नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीयुत सुधीर कराळे. आज आपण मराठी व्याकरण या भागामध्ये समास या घटकाची माहिती आपण पाहणार आहोत. समासाचा अभ्यास करताना आपण प्रमुख 4 जे समास आहेत ते समास आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास, चौथा बहुव्रीही समास. समासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम समास म्हणजे काय हे पाहणे आवश्यक असलेले आहे. तर समास म्हणजे काय, तर जेव्हा 2 किंवा अधिक शब्दामधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो, तेव्हा त्या शब्दाच्या एकीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजेच 2 किंवा अधिक जे शब्द असतील त्या शब्दांच्या मध्ये काही प्रत्यय येत असतील, शब्द येत असतील, ते लोप होतात म्हणजे नष्ट होतात आणि त्याच्यातून एक जोड शब्द तयार होतो, तेव्हा त्या शब्दाला समास असे म्हटले गेलेले दिसून येते. उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे देवाची पूजा. असं न म्हणता देवपूजा असं आपण बोलताना दिसतो. दुसरं उदाहरण आहे आई आणि वडील. आपण आई वडील असे बोलताना दिसतो. तिसरं उदाहरण आहे पुरण घालून केलेली पोळी. आपण पुरणपोळी म्हणतो. आपण म्हणत नाही आईला की आई मला पुरण घालून तयार केलेली पोळी दे, त्याच्याऐवजी आपण पुरणपोळी दे असे बोलताना असतो. म्हणजेच पहिल्या शब्दामधील ची हा प्रत्यय आपण घेतला नाही, दुसऱ्या याच्यामध्ये आणि हे उभयनव्य अव्यय घेतलं नाही, आणि तिसऱ्या याच्यामध्ये घालून केलेली हे शब्द आपण घेतले नाहीत. आणि म्हणून देवपूजा, आई वडील, पुरणपोळी या शब्दांचा विग्रह करताना जे प्रत्यय किंवा शब्द आले होते ते आपण घेतले नाहीत, आणि त्याच्यानंतर देवपूजा, आई वडील, पुरणपोळी हे शब्द तयार झालेले दिसून येतात. आता सामासिक शब्द म्हणजे काय हे समजावून घेऊया. शब्दांच्या एकीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. की उदाहरणार्थ देवपूजा, आई वडील, पुरणपोळी. आपण देवाची पूजा असं ची हा प्रत्यय काढून टाकला आणि देवपूजा हा शब्द घेतला. आई आणि वडील याच्यामधील आणि हे उभयनव्य अव्यय काढून टाकले आणि आई वडील हा शब्द तयार झाला. पुरण घालून तयार केलेली पोळी याऐवजी फक्त आपण पुरणपोळी हे शब्द घेतले आणि त्याच्यातून हा सामासिक शब्द तयार झाला. आणि म्हणून शब्दांच्या एकीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. तर समासातील पदे ही समासामध्ये महत्वाची आहेत. मग समासातील पदे कशाला म्हणायची? ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पदे म्हणतात. समासामध्ये पहिले पद, दुसरे पद आणि तिसरे पद अशी पद असलेली असतात. तर सर्वसाधारणपणे आपण 2 पद इथं पाहणार आहोत, एक पहिलं पद आणि दुसरं पद. तर पहिला सामासिक शब्द जो आहे तो देवपूजा. त्याच्यामध्ये पहिलं पद देव, दुसरं पद पूजा. दुसरा सामासिक शब्द आहे आई वडील. सांगा बरं त्याच्यातील पहिले पद कोणते? आई बरोबर, दुसरे पद वडील बरोबर, तिसरा शब्द आहे पुरणपोळी, त्यातील पहिले पद पुरण आणि दुसरे पद पोळी.
अशा पद्धतीनं निरनिराळ्या शब्दांचा हा समास बनतो. त्या शब्दांना आपण समासातील पदे असं म्हटलं गेले. विग्रह म्हणजे काय आता पाहिजे. सामासिक जो शब्द असतो त्या शब्दाची फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. उदाहरण पहा, 3 शब्द दिले सामासिक शब्द: आजन्म, सत्यासत्य, नवरात्र. आजन्मचा विग्रह झाला जन्मापासून, सत्यासत्यचा विग्रह झाला सत्य किंवा असत्य, आणि नवरात्रचा विग्रह झाला नवरात्रींचा समूह. म्हणजे जो आजन्म हा शब्द सामासिक शब्द होता त्याची फोड केली आपण जन्मापासून, तो झाला विग्रह. नवरात्र हा सामासिक शब्द होता, त्याचा विग्रह केला नवरात्रींचा समूह. अशा पद्धतीने त्या सामासिक शब्दाची फोड आपण करून दाखवली. ही जी पद्धत आहे त्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. तर पाहूया आपण समासाचे प्रकार. पहिला प्रकार अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व समास, आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. तक्त्याच्या माध्यमातून आपण हे समास समजून घेऊया. 4 समासांची नावली: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते, दुसरे पद गौण असते. उदाहरणार्थ आजन्म यामधील आ हे पहिले पद आणि गौण हे दुसरे पद. आ हे पहिले जे पद आहे ते मुख्य आहे, प्रधान आहे, आणि म्हणून तो अव्ययीभाव समास आहे. दुसरा समास आहे तत्पुरुष समास. त्यामधील पहिले पद गौण आणि दुसरे पद हे प्रधान असते. उदाहरणार्थ राजवाडा, वाडा हे दुसरे जे पद आहे ते इथे मुख्य असते. द्वंद्व समासामध्ये पहिले पद देखील प्रधान असते आणि दुसरे पद देखील प्रधान असते. उदाहरणार्थ पिता पुत्र, दोन्ही पदे म्हणजे पिता आणि पुत्र ही दोन्ही पदे इथे महत्वाची असलेली दिसतात, प्रधान असलेली दिसतात. चौथा समास आहे बहुव्रीही समास. यामध्ये दोन्ही पदे ही गौण असतात. इथे तिसरेच पद महत्वाचे असते. दशमुख, दश आणि मुख, त्यापैकी दश हे पहिले पद, मुख हे दुसरे पद असलेले असतात. तर अशा पद्धतीने पहिले पद आणि दुसरे पद यावरून आपण हा समासांच्या प्रकाराचा अभ्यास केला. त्यानंतर पाहूया पहिला मुख्य प्रकार जो आहे तो अव्ययीभाव समास. व्याख्या समजून घेऊया. ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्यय असते आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पहा, पहिले पद प्रमुख व बहुधा ते अव्यय असते आणि त्याचा वापर हा क्रियाविशेषणासारखा केला जातो, म्हणून त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. तर पाहूया त्याची उदाहरणं आपण. पहिलं उदाहरण आहे आमरण. पहा, पहिले पद आ, दुसरे पद मरण, विग्रह झाला मरणापर्यंत. दुसरा शब्द आहे प्रतिदिन. सांगा बरं, यातील पहिले पद बरोबर प्रति आणि दुसरे पद दिन. विग्रह काय होईल? प्रत्येक दिवशी. पहा, प्रत्येक दिवशी मी अभ्यास करतो, म्हणजे एकही दिवस अभ्यासाव्यतिरिक्त जात नाही. तिसरा शब्द आहे बिनचूक. पहिले पद बिन, दुसरे पद चूक, विग्रह आहे चुकीशिवाय. चौथा शब्द आहे यथाशक्ती. पहिले पद यथा, दुसरे पद शक्ती, विग्रह होतो शक्तीप्रमाणे. पाचवा शब्द आहे गैरहजर. पहिले पद गैर, दुसरे पद हजर, विग्रह आहे हजर न राहता. जी पहिली जी पद आहेत आ, प्रति, बिन, यथा, गैर, हे उपसर्ग आहेत.
अव्ययभाव समासामध्ये सुरुवातीला उपसर्ग असतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. व्याख्या पाहूया तत्पुरुष समासाची. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो, त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. पहा, अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे होते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे. उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला शब्द आहे तोंडपाठ. सांगा, पहिले पद तोंड, दुसरे पद पाठ. विग्रह तोंडाने पाठ. इथे ने हा विभक्तीचा प्रत्यय. सामासिक शब्दामध्ये तो असलेला दिसून येत नाही. दुसरा शब्द आहे नापास. पहिले पद ना, दुसरे पद पास. विग्रह होतो पास नसलेला. पुढचा शब्द आहे महाराष्ट्र. पहिले पद महा, दुसरे पद राष्ट्र. विग्रह होतो महान असे राष्ट्र. चौथा शब्द आहे नवरत्न. पहिले पद नव, दुसरे पद रत्न. विग्रह झाला नऊ रत्नांचा समूह. आणि पाचवा शब्द आहे बटाटे वडा. पहिले पद बटाटे, दुसरे पद वडा. बटाटे घालून केलेला वडा. अशा पद्धतीनं दुसरे पद पाठ, पास, राष्ट्र, रत्न, वडा ही महत्वाची. आणि म्हणून तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची असतात व समास तयार होताना उभयान्वयी अव्ययांचा लोप होतो, त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. आता मग उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. पहिला शब्द आहे राम लक्ष्मण. पहिले पद राम, दुसरे पद लक्ष्मण. विग्रह झाला राम आणि लक्ष्मण. दुसरे पद आहे स्त्री पुरुष. पहिले पद स्त्री, दुसरे पद पुरुष. विग्रह स्त्री व पुरुष. तिसरा शब्द आहे पास नापास. पहिले पद पास, दुसरे पद नापास. विग्रह आहे पास किंवा नापास. चौथा शब्द आहे भेदाभेद. पहिले पद भेद, दुसरे पद अभेद. विग्रह आहे भेद अथवा अभेद. पाचवा शब्द आहे चहा पाणी. पहिले पद चहा, दुसरे पद पाणी. विग्रह आहे चहा पाणी वगैरे. विग्रह करताना पहा आणि व किंवा अथवा ही उभयान्वयी अव्यय वापरले गेलेले दिसतात. आणि सामासिक शब्दामध्ये ही उभयान्वयी अव्यय नाही. म्हणून हा द्वंद्व समास असलेला दिसून येतो. चौथा प्रकार पाहायचा आपल्याला बहुव्रीही समास. ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन्हीवरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो व तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या गोष्टीचे विशेषण असतो, त्या समासाला बहुव्रीही समास म्हणतात. म्हणजेच दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरीच गोष्ट किंवा तिसरेच पद महत्वाचे आहे, तेव्हा हा बहुव्रीही समास होतो. उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला शब्द आहे वक्रतुंड. पहिलं पद वक्र, दुसरे पद तुंड. विग्रह आहे वक्र आहे तोंड ज्याचे तो, असा कोण? तर गणपती. म्हणजे इथं पहिलं पद वक्र, दुसरे पद तुंड याला महत्व नसून तिसऱ्या गोष्टीचा बोध जो झाला गणपती त्याला महत्व असलेले शब्द. दुसरा शब्द आहे कमलनयन.
पहिले पद कमल, दुसरे पद नयन. विग्रहाला कमळासारखे आहे डोळे ज्याचे असा तो. तिसरा शब्द आहे गरुड वाहन. पहिले पद गरुड, दुसरे पद वाहन. विग्रह आहे, गरुड आहे, वाहन ज्याचे असा तो. चौथा शब्द आहे निळकंठ. पहिले पद नीळ, दुसरे पद कंठ. विग्रह आहे, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजेच कोण? शंकर. पाचवा शब्द आहे अष्टभुजा. पहिले पद अष्ट, दुसरे पद भुजा. विग्रह आहे, 8 आहेत भुजा जिला अशी ती. या पाची शब्दांवरून आपल्याला असं लक्षात येते की यामध्ये दोन्ही पदे ही महत्त्वाची नाहीत, तर त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, म्हणून हा झाला बहुव्रीही समास.